चौकातील ओमकार फायनान्स आणि महालिंगेश्वर फायनान्स या दोन्ही संस्थांचे संचालक किशोरी ओमप्रकाश दायमा, अभिजित ओमप्रकाश दायमा आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य अन्नू मोडगी तसेच इतर भागीदार यांनी जादा व्याजदराचे आमिष दाखवून जवळपास 200 ठेवीदारांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी ठेवीदारांनी संबंधितांवर कारवाई करून ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे। या फायनान्सने जवळपास अंदाजे 50 कोटीच्या वर घोटाळा झाल्याची चर्चा आहे। फायनान्स कंपनीतील मूळ महत्त्वाची कागदपत्रे संचालकांनी जाळून पुरावा नष्ट केला आहे। हा महाघोटाळा उघडकीस आल्याने दायमा परिवार आणि इतर संचालक मंडळ गेल्या काही दिवसापासून आपल्या कार्यालयाला टाळे ठोकून त्यांनी सोलापुरातून पलायन केल्याचे दिसते। फायनान्स कंपनीचा नामफलकही गायब झाल्याचे दिसून आले। ओमकार फायनान्सचे संचालक दायमा परिवार आणि त्यांचे साथीदार यांनी ठेवीदारांची फसवणूक केली आहे। ते सर्वजण पुरावा नष्ट करून त्यांनी सोलापुरातून पलायन केले आहे। त्यामुळे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी प्रतिक्रिया बाळासाहेब भास्कर यांनी दिली। ओंकार फायनान्स आणि महालिंगेश्वर या फायनान्सकडून झालेल्या फसवणुकीसंदर्भात आम्ही ठेवीदारांनी आज फौजदारचौडी पोलीस स्टेशन आणि कमिशनर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। तेथील अधिकारी श्री जगताप साहेब यांनाही भेटून त्यांना माहिती दिलेली आहे। या प्रकरणामध्ये अभिजित दायमा, त्याची आई किशोरी दायमा, त्यांच्या कुटुंबातील सदस्य सगळे इन्वॉल्व आहेत। कारण पुरावे जाळण्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी पुढाकार घेतल्याची माहिती पुढे येते आहे। या फायनान्सचे बाकीचे भागीदार जे आहेत त्यांची संपूर्णपणे चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी अशी आम्ही पोलिसांकडे मागणी केलेली आहे। कारण जोपर्यंत हे आरोपी सापडणार नाहीत, संशयित सापडणार नाहीत, तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही। कारण जसजसे आत्ता दिवस जात आहेत तशा पद्धतीनं हा आकडा वाढतो आहे असं लक्षात येतं आहे। काही ठेवीदारांच्या मते हा आकडा साधारण आम्ही 50 ते 60 कोटी रुपयांपर्यंत अंदाज होता, परंतु जसा जसा ह्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत तसा हा आकडा येतो आहे। बाकीचे ठेवीदार संपर्क करत आहेत आणि साधारणतः 100 कोटी रुपयांच्या आसपास आकडा गेला असावा अशी एक शक्यता ठेवीदार व्यक्त करत आहेत। अनेक लोक या ठेवीदार सगळे संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार करणे या बाबतीत प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांकडे माहिती पण दिलेली आहे। आता पोलिसांनी तातडीनं कारवाई करून संबंधित आरोपींना, संशयितांना ताब्यात घेण्याची आमची मागणी आहे। ओमकार आणि महालिंगेश्वर फायनान्स संस्थेच्या लोकांवर गुन्हा दाखल करून आमच्या ठेवीच्या रकमा परत मिळाव्यात अशी प्रतिक्रिया कुमार साठे यांनी दिली। ओंकार फायनान्स, महालिंगेश्वर फायनान्स यांच्या फसवणुकीबद्दल फौजदारचौडी CP ऑफिस यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत। त्यात लवकरात लवकर चौकशी होऊन कारवाई व्हावी, अन्यथा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। त्यांच्या घरचे लेडीज 4 व्हीलरमध्ये नेऊन कागदपत्र जाळत आहेत असं 2 वेळा 3 वेळा असं आम्हाला फोन आले। तर तिथं आजूबा सेंटर भागातील नागरिकांनी त्यांना जाळू नका म्हणून रोखलं तरी त्यांनी ऐकलेलं नाही। अशाच पद्धतीचा वेळ जाईल तशाच पद्धतीनं ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। लवकरात लवकर पोलिसांना विनंती आहे कारवाई करून ह्या लोकांना ताब्यात घ्यावं, अन्यथा हे राहिलेले लोक, त्यांचे दायमा कुटुंबीय व त्यांचे भागीदार हे पळून जाण्याची शक्यता आहे। फायनान्समधील महाघोटाळा उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली आहे। गेल्या काही दिवसापासून या महाघोटाळ्याची चर्चा सुरू आहे। गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत। सदरच्या घोटाळ्याची तक्रार पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याने आता पोलिसांकडे सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे।